पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। घर बांधकाम सुरू असताना भिंत कोसळली, 3 मजूर ढिगाऱ्याखाली, रुग्णवाहिका क्रमांक 108 सेवेचा बोजवारा उघड। शनी मंदिर परिसरात थरारक दुर्घटना, ढिगाऱ्याखाली दबले 3 मजूर, नागरिकांनी वाचवले प्राण। 108 रुग्णवाहिकेवर डॉक्टर नसल्यानं शिंदखेड्यामध्ये संतापाची लाट। शिंदखेडा शहरातील शनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या एका घराच्या बांधकामादरम्यान रात्री 9 ते 10च्या सुमारास मोठी दुर्घटना घडली। काम सुरू असताना अचानक बाजूची भिंत कोसळून 3 मजूर भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली असून त्यांना उपचारासाठी धुळे इथं हलवण्यात आलेलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार शनी मंदिराजवळील एका घराचं बांधकाम सुरू होते। रात्री उशिरापर्यंत कृष्णा नारायण माळी वय वर्ष 45 राहणार माळीवाडा, अरुण देशमुख वय वर्ष 55 आणि भगवान सोनवणे वय वर्ष 40 हे 3 मजूर काम करत होते। यावेळी अचानक बांधकामाच्या ठिकाणालगतची भिंत कोसळून थेट मजुरांच्या अंगावर पडली, यामुळे तिघेही मजूर भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले। नागरिकांच्या मदतीने मजुरांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले। जखमी कृष्णा माळी यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला असून शरीराच्या इतर भागांनाही गंभीर दुखापत झाली आहे। तर अरुण देशमुख आणि भगवान सोनवणे यांनाही पाय व कमरेला गंभीर मार लागलाय। जखमींना तातडीनं शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेली 108 क्रमांकाची रुग्णवाहिका त्यावेळी उपलब्ध नसल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सैनी यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे इथं पाठवण्याचा निर्णय घेतला। दरम्यान 108 रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून चालक मुकेश पाटोळे यांनी कोणत्याही डॉक्टरांशिवाय जखमींना धुळे इथं रवाना केले। विशेष म्हणजे जखमी रवाना झाल्यानंतर काही वेळानं 108 क्रमांकाची रुग्णवाहिका MH14CL 1035 रुग्णालयात दाखल झाली। याबाबत विचारणा केली असता संबंधित रुग्णवाहिकेवर डॉक्टर उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली। शिंदखेडा हे तालुक्याचे मुख्यालय असताना अशा गंभीर दुर्घटनेच्या वेळी 108 रुग्णवाहिका सेवा वेळेवर उपलब्ध न होणं ही अत्यंत गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे। यापूर्वीही अनेकदा आपत्कालीन रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात। त्यामुळे तालुक्यातील रुग्णसेवेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। या घटनेनंतर नागरिकांनी आरोग्य विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून 108 रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांची रिक्त पदे तातडीनं भरावीत, तसेच आपत्कालीन सेवा सक्षम कराव्यात अशी मागणी केली आहे। या गंभीर प्रकरणाची प्रशासनाकडून दखल घेऊन संबंधितांवर काय कारवाई होते याकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून आहे। यावेळी ग्रामीण रुग्णालयात उपनगराध्यक्ष उदय देसले, गटनेते प्रतिनिधी चेतन परमार, शिवसेनेचे शहर प्रमुख सोनू वाघ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात ग्रामीण रुग्णालयात उपस्थित होते। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबीटीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे।